आज आपण आलोय बॉन्डी बीचवर. तो सिडनीमधला वन ऑफ द बेस्ट आणि खूप फेमस असा हा बीच आहे. पण 14 डिसेंबर 2025ला इथे दृश्य काही वेगळंच होतं आणि खूप खतरनाकही. People diving for cover, others lay dead. 2 माणसं गाडीतनं स्नायपर्स घेऊन उतरले आणि सरळ तिथल्या लोकांवर अटॅक सुरू केला. Heavily armed, positioning themselves on a walkway bridge, shooting down at their target, the 1,000-strong crowd from the Jewish community. The massacre lasted 9 minutes, and almost every second and every angle was captured by someone with a mobile phone. No choice but to run as the shooters split up, racing up and down the stairs, taking aim from ground level. It was at this moment when one man, one brave individual, changed the course of this shooting spree. From behind a car, he saw his chance and took it, tackling, wrestling and disarming the older man and then turning the weapon on him. He points, but he doesn't shoot. Yes, somebody got it. Somebody got it. The father scrambles back up to the bridge and arms himself with a third weapon. The shooting continues. What we don't see, the hero, a Sydney father of 2, Ahmed El Ahmed, is shot twice in the shoulder and hand. It's now a gun battle as the police move in. There's an exchange of shots. The older man is hit. His son keeps firing. For more than a minute, he blasts away at police. He goes down and the shooting stops. आणि त्याच्या नेक्स्ट संडेलाच आम्हीही तिथे पोचलो आणि तिथलं दृश्य हे काही वेगळंच होतं. असं काय आम्हाला तिथे दिसलं हे तुम्हीच बघा. नमस्कार मंडळी. मी आज सिडनीला इथे आहे. खूपच दुःखदायक घटना घडून गेली काही दिवसांपूर्वी तिथे, आणि इथे आल्यानंतर खूपच असं भरून येते. जी काही घटना घडली काही दिवसांपूर्वी त्याचा किती खेद करावा आणि त्याच्याबद्दल किती आपण म्हणजे आपला संताप यावा अशी घटना आहे. पण ही घटना यापुढे घडू नये त्यासाठी प्रशासनाने काळजी घेणं गरजेचं आहे. फक्त प्रशासन नाही, प्रत्येक सुजाण नागरिकाने पण त्याचबरोबर खबरदारी घेणं गरजेचं आहे. अशा घटना पुन्हा कधी घडू नये त्याबद्दल सतर्क राहा, काळजी घ्या. सगळ्यांनी खुश राहा आणि इतरांना पण आनंद द्या, आनंद घ्या. असं बोललं जातं की हे 2 शूटर्स नवीन अक्रम आणि साजिद अक्रम हे इंडियन ओरिजिन असावेत. पण ही गोष्ट किती खरी आणि किती खोटी हे अजूनही कन्फर्म झालेलं नाही आहे. नवीन अक्रम हा पूर्णपणे बॉर्न अँड बॉट अप ऑस्ट्रेलियनच आहे आणि याच्या आधीच्याही घटनेत नवीन अक्रम हा सस्पेक्ट मानला गेला होता. पण तो लहान असल्याकारण या गोष्टीवर दुर्लक्ष केलं होतं. ह्या आहेत त्या फॅमिलीज ज्यांच्यावर अटॅक केला गेला होता आणि या अटॅकमध्ये 16 लोक मारले गेलेत आणि 125 अजूनही इंजर्ड आहेत. आणि हे आहेत काही बुलेट मार्क्स जे आम्हाला त्या स्पॉटवर दिसले त्या दिवशी. पण बरेचसे बुलेट मार्क्स हे ऑलरेडी त्या लोकांनी मिटवलेले होते. अतिशय दुःखदायक घटना अशी घडली आहे सिडनी ऑस्ट्रेलियामध्ये. पण या घटनेच्या मागे नक्की कोणाचा हात होता, कोणाचं हे प्लॅनिंग होतं आणि कुठल्या कंट्रीज याच्यात इन्व्हॉल्व होत्या हे जाणून घ्यायचं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली व्हिडिओच्या खाली कमेंट करा पार्ट 2, जेणेकरून आपण नवीन व्हिडिओ घेऊन येऊया याच टॉपिकवर. हे जाणून घेण्यासाठी की नक्की काय प्लॅनिंग झालं होतं आणि कोणाकोणाचे हात होते हे सगळं घडण्यामागे आणि कुठल्या कंट्रीज इन्व्हॉल्व होत्या
हेही जाणून घेऊया आपण. चला.